स्टार्ट. हरे कृष्णा दंडवत. जगन्नाथपुरी 2025च्या यात्रेमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा ब्लॉग बनवण्याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण असं आहे, असं नाही की पब्लिसिटी वगैरे, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळाव्यात. त्याचं कारण म्हणजे जगन्नाथपुरी जे धाम आहे ना, ते 4 धामापैकी एक आहे आणि सगळ्यांनी या ठिकाणी यावं याच्यासाठी मी हा ब्लॉग बनवत आहे. आणि मी फक्त तुम्हाला सगळ्या ठिकाणचे ट्रेलर, म्हणजे आपण म्हणतो ना जेव्हा पिक्चर कोणीतरी बघायला जातं तर आपण फक्त त्यांना त्याचा ट्रेलर सांगतो, खरा जो पिक्चर आपण सांगत नाही. तसं मी फक्त थोडी माहिती सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करायला. सगळ्यांनी जगन्नाथपुरी धामात यावं, तिथल्या सर्व गोष्टी जाणून घ्याव्या, हीच यामागची तळमळ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही यूट्यूबला वगैरे सर्च करता तर जगन्नाथपुरीची तुम्हाला 7 आश्चर्य दिसतील, ज्या इथं काही गोष्टी जशा घडतात त्या आपल्याला समजत नाही, त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे येऊन जाणवाव्या, हेच त्याच्या मागचं कारण आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन एक छोटे व्हिडिओ बनवतो की त्या ठिकाणाची माहिती तुम्हाला कळावी. नंतर पण तुम्ही जेव्हा याल ती माहिती तुम्ही सगळ्यांना द्यावी आणि त्याचा तुम्हाला फायदा व्हावा. तुम्ही जगन्नाथाच्या जर मंदिरात गेले तर तिथले इतकी मोठी आश्चर्य आहे, जिथं 56 भोग भगवंतांना 6 वेळा लागतो. तिथला तो आनंद बाजार घ्या किंवा तिथलं किचन घ्या, जिथे 620 चुले आहेत आणि लक्ष्मी माता स्वतः कुकिंग करण्याला येते. आणि जगन्नाथाचा जो फॉर्म आहे तो बघितला तर तुम्हाला कळेल की भगवंत पतित पावन आहेत, म्हणजे पतितांचा उद्धार करण्यासाठी त्यांचा फॉर्म निर्माण झालेला आहे. तुमची जगन्नाथाची रथयात्रा बघा, तर जगन्नाथजी जे आहेत ते आपल्या सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत आणि 4 धामापैकी ते एक धाम आहे. त्यामुळे प्रत्येकाने जगन्नाथपुरीच्या धामामध्ये यावे ही कळकळीची विनंती. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये फक्त जगन्नाथाचा हा फॉर्म कसा निर्माण झाला ते मी सांगते. एकदा